क्या बात आहे प्रेरणा, लाडू एकदम परफेक्ट झालो हा. एका फटक्यात तुटलो म्हणजे गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट. चला हिअर गोबाय माझे, नुसती बडबड करत बस स्वतःशी. स्वामींना नैवेद्य कोण दाखवेल? पहिला लाडू स्वामींना. युडीस का ग? तिळगुळाचे लाडू कुठे आहेत? ते बघ. अटॅक. थांबा म्हणताय ना मी. त्या लाडवांका हात लावलात ना तर बघाच मी काय करतोय ते. लाडू केलेत तू? कळत नाही तुका सांगून? माका लाडवांची ऑर्डर आली आ. शेवटचे अर्धा किलो लाडू भरायचे राहिलेत. एक जरी वजनाला कमी गेला ना लाडू तरी सुद्धा पैसे कापतील ते माझे. घेऊ दे ना ग एक, काय फरक पडणार एवढा? टपाटप बोरांसारखे टाकाल गो तोंडात लाडू एक एक. अर्धा किलो कधी संपतील कळणार पण नाही. के आली नेमकी आपल्या तिळगुळावरच संक्रांत आली. संक्रांत आली म्हणजे? संक्रांत आली म्हणजे संकट आलं. म्हणजे आता ही प्रेरणा आपली गरीब गाय आहे, पण बघ आता कशा धमक्या देते, म्हणून म्हणलं आपल्यावर संक्रांत आली. एक पण संक्रांत हे शुभ असते ना, म्हणजे संक्रांत हा सण आहे. मग संक्रांत आली असं का म्हणताय? कन्फ्युजन आहे मला. गो मिठू, कन्फ्युजन कसलं? त्याची पण एक गोष्ट आहे हो. गोष्ट? विषय आहे का? गोष्ट झाली पाहिजे ना राव, सांग. संकासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा एका देवीनी संक्रांतीच्या दिवशी वध केला म्हणे. त्या देवीचं वाहन, अलंकार, शस्त्र, वस्त्र हे दरवर्षी वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी म्हणजे पुढे येणाऱ्या घटनांचा संकेत मानला जातो असं म्हणतात. हो काय? ती देवी एका वाहनावर बसून एका दिशेने येते, दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेकडे पाहते. ती ज्या दिशेकडून येते तिकडे समृद्धी होते असं म्हणतात आणि ज्या दिशेकडे ती जात असते आणि पाहत असते त्या दिशेवर संकट येतं असं म्हटलं जातं. म्हणून संक्रांत आली असं म्हणतो आपण मिठू. कळलं? ओ एवढी मोठी स्टोरी आहे. अरे यार, ही प्रेरणा तिथे एन्सायक्लोपीडिया निघाली. करेक्शन, प्रेरणा पीडिया निघाली. तुला माहितीये, शाळेत असताना ना आम्हाला एकच गोष्ट माहिती होती, मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर आपल्याला तिळगुळ, हलवा, गुळाच्या पोळ्या हे सगळं खायला मिळतं राव. हे प्रेरणा, गुळपोळी खायला कर ना प्लीज प्लीज प्लीज. मजा येईल. काय ग, कुठे हरवलीस? कसला विचार करतेस एवढा? वल्लरीचा गो. झालं मल्हारी पुराण सुरू झालं. तसं नाही गो तेजा, लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे ना आपल्या वल्लरीची. काय माहित कशी साजरी करत असेल गो ती. वहिनी, तू वाईट वाटून घेऊ नको. अगं आईले सवयच आहे, ती रागात काय बी बडबडते. अहो नाही ताई, मला कसलं बी वाईट नाही वाटलंय बघा. वहिनी, पण हे सगळं बघून ना आता मलाच लय भीती वाटायला लागली.
भीती वाटायला लागली. कसली भीती? लग्न झाल्यावर आपलं काय होईल याची भीती. मनीषाताई, अहो असा विचार काऊन करी राहिले तुम्ही? सासरी गेल्यानंतर सगळेच आपल्यासाठी नवीन असतील ना. सगळ्याचे स्वभाव वेगळे. सून म्हणून त्यांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात. सगळ्याची मनं सांभाळायची, आवडीनिवडी जपायच्या. सोपं नाही ना हे सगळं वहिनी. नाही ना, सोपं नाहीच आहे. पण एक शब्द बदलला ना की मग सगळं काही सोपं होई जातं बघा. काय? आपलं. एकदा का माप ओलांडून बाई सासरी आली ना की सगळी परकी माणसं आपली होई जातात बघा. मग कसलं बी वाईट नाही वाटत आपल्याला आणि त्रास बी नाही होत. आपणच आपल्या माणसाला समजून घ्यायचं असतं ना. हा, पण ते काय बी असेल. आई तुला मगाशी लईच बोलली, मला नाही आवडलं. अहो बोलले असतील ते मले, पण काय हरकत आहे. आपण आपल्या आईचं कधी वाईट वाटून घेतो का? ती कधी बी आपल्याला काही बोलली तर आपण रागावतो का तिले? नाही ना. मग सासूबाईंमध्ये पण आपली आईच बघावी आपण. त्यांना जर का आपण आई मानलं ना तर आपल्याला कसला त्रास नाही होणार. आणि त्या मोठ्या आहेत, त्यांचं ऐकून घ्यायचं कधीतरी, एवढं काय त्यात. पण वहिनी, आई तुझ्याकडून ज्या अपेक्षा करते त्या चुकीच्या आहेत असं नाही वाटत का तुला?